स्मरणार्थ समीर रेडकर यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आले. लाख लाख आभार मानतोय. बुवा कैलासवासी संतोष रेडकर यांचं गणपतीच्या पहिल्याच दिवशी काहीतरी बुवा निधन झालंय, बरोबर ना. त्यांच्या पवित्र आणि पुण्य आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी स्वयंभू कुणकेश्वराची प्रार्थना करतोय. धन्यवाद. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू या ठिकाणी संकेत मोरे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. त्यांचे असं म्हणणं आहे की मनार थोडक्यात झलक 100% पूर्ण करणार. त्याचप्रमाणे ममता सुरेश सुर्वे या माऊलींकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस. बुवा हीच आपली पोच पावते. एखाद्या महिला वर्गाकडून आपल्याला जेव्हा बक्षीस येतं ना तेव्हा काहीतरी चांगलं असं म्हणजे वाटतं, म्हणजे भजन मी पण दिलेलं आहे तुमच्या बातम्या 100%. बुवा तेव्हा आपल्या पोच पावती भेटता काय वय अजून मग. त्याचप्रमाणे कैलासवासी आनंद आत्माराम सुर्वे कैलासवासी आनंदी आत्माराम सुर्वे यांच्या स्मरणार्थ यांचा मुलगा सुरेश आत्माराम सुर्वे यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. कैलासवासी आनंदी आत्माराम सुर्वे यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभू दे अशी स्वयंभू विमलेश्वराची प्रार्थना करतोय आणि या ठिकाणी गजराला बहुत सुरुवात करतोय. धन्यवाद. सुंदर असं बुवाने सांगितलंय. वो हे कलियुग आहे. या कलियुगात बुवा काय कमी नाही बुवा, लक्षात ठेवा. कारण बुवाने सुंदर प्रकारे बुवा सांगितलं मी की 3 वर्षाचा मुलगी त्याच्यावरती या ठिकाणी बाळकृष्ण सुर्वे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. बुवा हे कलियुग आहे बुवा, कारण ह्या कलियुगात कोणाचा काय खरा नाही. पण बुवा एक सुंदर प्रकारे तुम्ही सांगितलं काय की भर चौकात त्या का उभो करायचो आणि काय असत तेवढा म्हणता काय कापून जागे भात कापतात तसा तुकडेच करू गेला वाटतं आज तुमका मात्र बरो कुठं आहे त्या माणसाने की शाल बुवा आज मी देखील बुवा भगवी शाल असता काय माझ्याकडे विसरलंय नाही. हा माझ्या पिशवीत आहे मान आयो थंडी नको तुझा इथं 500 रुपयाचा दादरचा आता मार्केट बिरेश खालचा काय बोलायला होतं 500 रुपये सगळीकडे मिळता मोबाईल सगळीकडे 250 पण भेटता हो 300 पण भेटता गांजावलं नाही कारण मग 2 शाली घाला तर तुका 2 ओले शाली. कारण बुवा भगवा म्हटल्यानंतर बुवा त्याचा अर्थ आहे बुवा वाणी नीट होई तर ती शाल घालूची. भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे वासना रहित. त्याचा अर्थ आहे भागव्याचा बुवा. सुंदर प्रकारे बुवा तुम्ही सांगितलात. बदलायला बुवा सुरुवात करतोय बघा. महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा दर्जा महाराष्ट्र माझा राज्यगीत
रामकृष्ण जगन हरी राम परमानंदे. ये क्या हुआ सुजीत का गमछा खुल गया. जनावर साधा नाही बाबा या भल्या भल्या कतरून घालून झोपवलोय. वीकची गोळी घ्या खिचखिच दूर करा. काय बाबा रे विचारता तुमका सांगता खाई ना आणला शिव म्हणता वांडर. माका वांडर म्हटलंस तू. वांडरा म्हणजे मी वांडर दिसतोय त्याका. बघ ना ए सोन्या असेच म्हणता असतात नाक्यांवर. औशिनो ती एक गोष्ट खरी आहे. टिको लावणार काय चंद्रकोर दाढी वाढवणार कानात वाली नको ताण नाही सोन्या नाही तुका. आणि बुलेट घेऊन बसणार गाडीने अशी चौकात जाणार. कॉलेज सुटला रे सुटला की बघायचा पोरींच्या पुढ्यातून थांब निशी. संध्याकाळी बघलंस नाक्यार छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि तोंडात असतो येतो मोठो मावा. काय या माका सांगा रूढी परंपरा आहे बुवा. अरे सुंदर प्रकारे तुम्ही सांगितलंच ना. छावा पिक्चर नक चोलली गेली काय काढली गेली वार केले गेले त्याच्यावरती मीठ चोयलं गेलं बुवा. सळसळ त्या सळ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात बुवा खुपसल्या. पण बुवा त्यांनी धर्म नाही कधी बदलला नाही ना बरोबर ना. पण हे बुवा वास्तविकता आहे ना सुंदर भारी आहे बुवा. अशी भारी बुवा करू माका लय मजा येते. पण जोडीवालो पण तसं होयो अतिशय सुंदर. खरोखर या ग्रामस्थांका मी पुनश्व एकदा धन्यवाद देईन की जोडी मात्र तुम्ही सुंदर निवडलात. अपशब्द काय भेटणार नाही तुमका एवढा 100%. कारण बुवा धर्मपंथ जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय बोलतो मराठी. बरोबर ना बुवा. कारण सांगायचं एवढं धर्मपंथ जात कधी बघितले नाही बुवानू लक्षात ठेवा. बरोबर कारण सांगा एक वारकरी आहे. वारकऱ्याच्या टोक्यावरती बुवा पांढरी टोपी आहे कुर्ता पांढरा पायजामा पांढरा पुरा साज वारकऱ्याचा आहे. तो धर्मपंथ कुठल्या जातीचा मी आहे त्यांनी जात कधी बघितली नाही. पण त्याचं एकच मनात बुवा काय होतं माझा पांडुरंगाचं मला साकडं आहे. मला पांडुरंगाच्या विठ्ठल रखुमाईच्या चरणापाशी जायचंय. तेव्हा तो काय म्हणतोय अभंगाशी काय उंबरठ्याशी कैसे शिवू. काय म्हणतोय उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग नाता घरी नाचे माझा तो सखा पांडुरंग बुवा. बरोबर की नाही. प्रत्येकानं आई वडिलांची सेवा करा बुवा. या कलियुगात काय कमी पडणार नाही. हे कलियुग आहे बुवा. कारण ह्या कलियुगात मोर नाचताना रडतोय. या कलियुगात मोर नाचताना रडतोय हंस मरताना गातोय. जिवंत माणूस या पाण्यात बुडतोय आणि मेलेला माणूस या पाण्यावरती तरंगतोय. हे कलियुग आहे. बरोबर ना. या कलियुगात आपल्या फुकट काय नाही बुवा लक्षात घ्या. आपण जो घेतलेला श्वास हा तो सोडत नाही तोपर्यंत आपल्या दुसरा श्वास घेता येत नाही. बरोबर ना. घावणे 5 घावणे वाय तुझे घावणे काढते वाईट नाम. हे बोलता भारी नाही. पण बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे या सृष्टीत बुवा या परमेश्वराने या सृष्टीमध्ये अनेक प्राणी निर्माण केलेत. पण 2 पायाचा माणूस बघा ताठ हा काय तटकर गुरुजी असो ताठ 2 पायार हा. पण ह्या सृष्टीमध्ये परमेश्वरानं 4 पायाचो प्राणी हो आडवं चालवले ना. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मगरीची ताकद त्याच्या शेपटेत दिलेली आहे बुवा. माशाची ताकद देखील शेपटेत आहे. होय पाणी येत तो सुकरडेक नाही पिऊ शकत मेलो कर्मान. बैलाची ताकद त्याच्या खांद्यात दिलेली आहे. गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे. बरोबर ना. घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे. आणि माणूस एकमेव असो माणसाची ताकद हे खया होय ना होय पटत नाही होय काय नाही. तुझी खांदा होता खांदा होते तुला हात दुखते मागा खांदो खांदलो डोक्यात हा. त्या डोक्यात म्हणजे काय मेंदवात ताकद दिली म्हणून खय काय बोला खया त्याची अक्कल होई. 1,500 म्हणता औषध तुमच्या मी टपलोय. तुमका 1,500 3,000 भेटा दे. पण मी तुमका वारकरीच्या माध्यमातून काय सांगितलंय माका 1,500 रुपये नको पण माका सुरक्षित बहीण या माझ्या महाराष्ट्रात गरज आहे. तेवढा फक्त औषध बस झाला. 1,500 रुपये काय होतो काय नाही त्याला सिलेंडर देऊ काय 1000 आणि ते हाणणाऱ्या परत गाडी भाडा ते हेका गेले 200 रुपये 300 रुपये काय तो उद्या तो शुक्रवारच्या बाजारात गेले बटाटे कांदे बिंदे काय झाले 1,500 रुपये. काय करूच आपण इज्जत हा. अरे बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा. ही वास्तविकता आहे. कलियुगामध्ये ह्या अर्धनग्न सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्धनग्न हे रील स्टार झाले.
आणि तुझ्या माझ्यासारखं कलाकारीवर असते रा बुवा, ही वास्तविकता आहे. त्याबरोबर हा काय नाही बुवा, सुशिक्षित मुलगी आहे बरोबर ना. त्या सुशिक्षित कोणाला म्हणावं? ज्यांनी आपल्या आई वडिलांची मान समाजामध्ये खाली जाऊ दिले नाही आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला नाही, तिला सुशिक्षित म्हणावं. पटलं तर टाळ्या वाजवा. टाळ्या वाजल्यामुळे काय आपलं आयुष्य नाही कमी होणार, आयुष्य वाढताला उलटा, बरोबर ना. लक्षात घ्या बुवा. कारण बोला बुवा आमका सगळ्यांना येतात, काय असं विषय नाही. पण ही शिट्टी वाजरा बंद कर. एआयचा जमाना आहे, एआयचा जमाना आहे बुवा, बरोबर ना. एआयच्या जमान्यावरती फोटो एडिट पण करता येतो. पण बहिणीनं एक सांगतोय, जसा फोटो एडिट करता येतो तसा त्या फोटोवरचे कपडे देखील तो एआय उघडू शकतो बुवा. म्हणून ह्या कलियुगात सोशल मीडिया पासून लांब राहावा. काय नसतला त्या दिवशी एक पोरगो प्राणप्रिय आवाज गेलो हरपळा नाही जाऊ तू एवढं प्राणप्रिय म्हणजे काय सांगता ती पोरगी सांगता पोरा की म्हणता तू माका अशा ठिकाणी घेऊन चल की त्या ठिकाणी म्हणता कोण गेलात नाही. म्हणजे ह्या कलियुगा. तर तो पोरगो हुशार, तो पोरगो काय सांगता त्या पोरी प्रियशिक सांगता प्राणप्रिय चल म्हणता संध्याकाळी तू का फिराक नव्हता. तो जाता स्प्लेंडरची चावी घेता, स्प्लेंडर स्टार्ट मारताना डायरेक्ट बिल्डिंग खाली नव्हता. डायरेक्ट बिल्डिंगच्या खाली गाडी लावता, पोरग्या येऊन गाडीवर बसता. खै तुका जाऊचा म्हणतात अशा ठिकाणी घेऊन चल की त्या ठिकाणी म्हणता खायचा म्हणता कपल गेला नसत. त्या पोरानं काय करूचा, काय केला नसत, सरळ थेट त्याका स्मशानभूमीत घेऊन गेलो. स्मशानभूमीत नेल्यान आणि सांगता बघ म्हणता मी तुका खय आणलंय. अरे ह्या काय नाही म्हणता, ह्या तुझा नशीब समाज काय की लोक म्हणता मेल्यावर हई येत, मी म्हणता तुका जिवंतपणी आणलंय. प्रेम रे, प्रेम करूचा असात तर आपल्या आई वडिलांवरती करा, भारत देशावरती करा, आपल्या जवानांवरती करा. कारण हल्लीच तो एक पहलगाम वरती आपल्या हल्ला झाला बुवा, बरोबर ना. पहलगाम वरती धर्म विचारून गोळ्या AK-47च्या गोळ्या अक्षरशः चाळण केली. धर्म विचारून त्यांना मारलं गेलं. पण आपण पण भजनाच्या माध्यमातून सांगायला पाहिजे की आपण देखील मार्केटमध्ये भाजी घेऊ किंवा इतर कुठे किराणा मला सामान घेऊ तेव्हा आपण पण त्यांना धर्म तुमचा जात कुठली विचारून आपण खरेदी करूया. पटलं तर टाळ्या वाजव बुवा. तू का नाही पाठवत आता, बरोबर ना. ही वास्तविकता आहे बुवा. बुवाने सुंदर प्रकारे काय सांगितलं, महिला वर्गांचं बुवा सांगितलं. हो त्यांच्यासाठी खूप काय आहे बुवा. आता किती बॅनर गावली आपल्या, ऍडव्हर्टाइज आहे ना, ऍडव्हर्टाइज आहे त्यांच्यासाठी. फेयर अँड लवली लगाओ खूबसूरती पाओ, बरोबर ना. सनसिल्क लगाओ केसांसाठी, आणि आपल्यासाठी काय एज गार्ड लगाओ खुजली भगाओ, मेलाव खांजून. व पण सुंदर प्रकारे ते बोलत. कारण प्रेम काय वा तुमच्या देखील ताकद आहे. 100% आपण गाणं म्हणू शकतो ना. फरमाईश यायची म्हणून एक थोडक्यात तेवढा गाणं आहे बुवा, सुंदर प्रकारचं गाणं एवढ्यात म्हणतो बघा. आणि बुवा जास्त उशीर 35 मिनिटाचा कालावधी आहे. कारण बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच, कारण आपली जी ओळख असते ना बुवा ती आपल्या आई वडिलांमुळे असते, बरोबर ना बुवा. पुनश्च एकदा तुमच्याकडून चुकी होणार नाही 100% माका माहिती आहे, माझा तुम्ही ऐकतलच. आपण ज्या वेळेस बुवा बॅनर वरती आपला फोटो देतो तेव्हा पूर्ण नाव द्यायचं काय की वडिलांचं नाव कसं तुमच्या, सुजित वडिलांचं नाव आणि आपलं आडनाव परब, म्हणजे आपली ओळख आपल्या वडिलांमुळे, बरोबर ना बुवा. ह्या काहीतरी लक्षात ठेवता. एडिट कर सुजित आपल्या वडिलांचं नाव टाकून बॅनर वरती दे. कारण मान कोणचो आपण मोठे नाही हो, आई वडिलांमुळे आपण मोठे बुवा, लक्षात ठेवा. आणि ह्या नारदाच्या गादीवर बसला म्हणजे बुवा काहीतरी वंगळवाणी नाही, पण आई वडिलांचं नाव 100% आपण मोठं करायचं. कारण बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, नाव कमवण्यासाठी आयुष्य जातं, बरोबर ना. नाव कमवण्यासाठी आयुष्य आहे, पण घालवण्यासाठी एवढा सेकंद कापी आहे बुवा. एवढंच बोलतो. या ठिकाणी फरमाईश आहे माझ्या भावाची, एवढी फरमाईश पूर्ण करतो बघा. या गाण्यासाठी भाऊ इफेक्ट झालोच पाहिजे, हीच आपली ओळख. फुलले रे क्षण माझे फुलले. नाचा ना बिंदास, नाचा ना बिंदास. हेच भजन रसिक लक्षात ठेवा. पण एवढं पण सांगतय या मायबाप भजनी श्रोत्यांच्या हातात की 2 बुवांकडनं भजन कसं करून घ्यायचा. या मायबाप भजनी श्रोत्याने तुमच्या हातात. काय हिंमत कोणची
वाकडा करूची अनार्धाच्या गादीवर बसा 100% बघा मेहंदीने ओ शकुनाच्या शकुनाच्या मेहंदीने असं अंगार येऊ खया पुष्पगुच्छ घेऊन धावत काय स्मशानभूमीत नेऊची गरज नाही जा ना त्याचं पुढचं चरण तू म्हण काळ दाखवा जरा बरा व्हा ना सुजितान मध्ये गाणं म्हटलं रे फुलले रे क्षण माझे फुलले फुलले रे क्षण माझे फुलले रे ओ शकुनाच्या शकुनाच्या हसले रे क्षण माझे हसले तेव्हा ते ला 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 ओ ला 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 तुझ्यासाठी चरण ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे पेटी पेटी ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भावावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम पाटे तुझे मन मोराचे जादू भरे पिसारे हसले रे क्षण फुलले रे क्षण फुलले रे ला 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 ओ ओके असू देत बुवाने सांगितलं लिंबूचा काहीतरी बुवाने सांगितलं नाही म्हणते यांनी लिंबू आणलाय बुवा आतापर्यंत बुवा कधी देवस्की केली नाही आणि ज्यांनी बुवा देवस्की केली ना ते कुठे एक लागले बुवा या हरिनामात देवस्की आमका गरज नाही बुवा होय कुलदैवत आपला तसा ऐकलास घरातलं त्या काय विषय नाही बुवा ज्या वेळेस आपण डबल बारीक जातो तेव्हा आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक व्हायचा बुवा लक्षात ठेवा तुका पुढचा कार्यक्रम तुझा चांगल्या पद्धतीने सक्सेस होणार म्हणून ह्याच्यासाठी बापाचो गजरा आपले वडील काय आहेत ना आपण प्रत्येक जण सांगतो ना बुवा की आपली आई अशी आहे भजनाच्या माध्यमातून सगळे बुवा सांगतात काय आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर आत्मा व परमात्मा यांचं एकरूप म्हणजे कोण असेल तर ती आपली आई आहे 100% बुवा खरं आहे पण आपला बाप काय आहे बुवा ते पण सांगण्याची काळाची गरज आहे भजनाच्या माध्यमातून बरोबर ना म्हणून आज बापाचा गजर खास तुमच्यासाठी बुवा ओके छोटे छोटे पॉइंट माका बोसत मी एका पॉइंट वर बुवा भारी करू शकते लिंबूचा बुवाने सांगितलं नाही बुवा एक सांगतो त्या अमेरिकेकडे पैसा आहे बरोबर ना अमेरिकेकडे पैसा आहे त्या जपानकडे बुवा टेक्नॉलॉजी आहे आणि भारतात आपला या कोकण आणि कोकणात काय देवस्की लाव पाचपणा काय हिंमत कोणाची एवढा म्हणा पुरे काय झालो ते तो समजायचो थोडी काय असू देत बुवा बोलण्यासारखे खूप आहे बुवाने सांगितलं की 5 घावणे काळ्या वाटाण्याचा सांबार त्याच्यानंतर काय लुलबू होतोय आयन थांगल्यान बोयायच्या नाही म्हणून मी बोयय नाही अरे आमच्यारी पण तसले जोक्स होत ऐकलं पण काय विषय माहिती बुवांचे 2 मैत्रिणी होते औषध एक सकला आणि एक नकला तुमच्यात कोण नाही ना कोण ना सकला 100% काय म्हणजे मजाच घेतली नाही हे बघ माऊलीने त्या पूर्ण बारीची मजा घेतलास कारण बुवा सकला आणि नकला तर सकला नकल्या काय सांगता गोवा म्हणता नकल्या माय म्हणता परफ्यूम मेड इन म्हणता जपान जास्मिन 2000 म्हणता 2000 माझं जास्मिनचं सेंट जपानसून आणलंय म्हणता तेवढ्यात नकला ऐकता नकला सकल्याक सांगता गोवा म्हणता सकले माय म्हणता परफ्यूम मेड इन दुबई लव्हेंडर 5000
लव्हेंडरचं म्हणता नकला सांगता सकल्या म्हणता मी म्हणता लव्हेंडर सेंट आणलंय दुबईसून 5,000चं. एवढा झाला आमचं बुवा पुढ्यात दिलो बरोबर लिफ्टचा दार उघडला. बुवाच्या पुढे दोघा जण सकला नकला गेल्या बरोबर त्या सकल्याने नकल्यानं सोडून रुमाल नाकाक लावल्या. रुमाल नाकाक लावल्या बरोबर ते विचारतात अरे सुजित व्हॉट इज दिस म्हणता ह्यो फसलो स्प्रे म्हणता आमचं गावचो काळ्या वाटाण्याचा सांबार आहे गवा फुकट. असू दे बुवा जोक्स बुवा काय बुवा सांगायचं खूप आहे कारण विषारी कोण आहे बुवा या कलियुगात विषारी कोण आहे जिबेर. पक्षी आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात. पक्षी ह्यो असो की आपल्या पायामुळे जाळ्यात अडकतात आणि माणूस एकमेव असो की तो आपल्या जिभेमुळे जाळ्यात अडकलो जाता. बरोबर ना म्हणून जिबेर बुवा आपल्या ताबो होयो. लक्षात घे विषारी कोण आहे. एखादा विंचू असा चालत असेल आणि एखाद्या त्या पालीन जर बघल्या तर पटकनशी पाल ते विंचवाक जाऊन खातली. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की विंचवाचा विष पत्करूची ताकद त्या बुवा पालीत हा. आणि तोच विंचू खाऊन पाल जर भितड्यावर चढत असली आणि पटकन पोट जड झाल्यावर खाली पडली की एखाद्या कोंबड्यानं बघल्यान की त्याच कोंबडा त्या पालीक जाऊन खातला. म्हणजे विंचू आणि पाल त्याचा विष पत्करूची ताकद कोंबड्यात आणि कोंबडा कोण खाता यो परब मग आपका नाही चालत गुरव आम्ही तसे. असं नाही बुवा सुंदर प्रकारे बुवा जास्त वेळ न घेता बुवा कारण भारूड हे झालंच पाहिजे. आज भजनाच्या माध्यमातून हे भारूड कुठेतरी हरवत चालय कारण गजर झाला की बुवा तू अभंग घे गवळण घे की गजर घाल असा होता. पण आज भारूड काय बुवा 100% आपण घेऊया काय विषय नाही. पंचरत्न आहेत बघा पंचरत्नांची आठवण देखील आपण गजराच्या माध्यमातून करणार. संकेतचं एक बुवा म्हणणं आहे 100% मनार माझ्या परशुराम सुतार भाऊने अजरामर करून ठेवलेला गजर थोडक्यात एक झलक देतो बघा. नाकडोळा कान जुबान अभिषेक शिरसाड बुवा प्रदीप अंजळ बुवा किरण शेद्रुक बुवा प्रदीप अंजळ बुवा काय हिंमत झाले बाऱ्या. अनेक रत्न या स्टेजवर येऊन गेलेत भजन केलीत दत्तांचं गुणगान गाऊन गेलेत. पण आमचा बुवा माझा परम भाग्य की आज माझ्यासारखो कलाकार सुर्वे आणि ह्या पूर्ण ग्रामस्थांनी आज इथे स्थान दिले बुवा मला भजन करण्यासाठी. 100% माझं नशीब चांगलं आहे एवढं समजतो. नाकडोळा कान जुबान संसारी घाली ती दैमान वागरे बुवा जपून तुझ भान रे मना रे तन मन लावून कर वाजन रे. नाकाला वासला सांगत सुटला त्याला त्याला साधू झाले घालून माळा नको ती घाण तोंडाला. बुवा झाले घालून माळा पैशाने मिळती सोळा. दिसला तुला उगुण त्याचा विसरशी सद्गुण मोलाचा. सुगंध घे घेऊन कोतू आन रे भजन रे. नाकडोळ कान आणि जुबान नाकडोळ कान आणि जुबान यांचा सरपंच जर कोण असेल तर ते आपलं मन आहे. आणि ह्या मनाचा विचार करून या इंद्रियांचा विचार करून गजर माझ्या सुतार बुवांनी मांडल्यामुळे शेवटचा चरण काय तो बघा. औदसा जीभ मोठी कैदाशीन या शरीरात दचा करून लाविते भांडण साऱ्या संसारात. या गजराचं आम्ही वर्णन कसं केला बघ वेगळ्या पट्टीत म्हणजे काहीतरी परशुराम सुतार भाऊने एवढं करून ठेवल्याने या 7 पिढी संपत नाही. औदसा जीभ मोठी कैदाशीन या शरीरात औदसा जीभ मोठी कैदाशीन या शरीरात
बुवा आपलं हे कोकण निसर्गरम्य असं कोकण प्रभू परशुरामाचं हे कोकण आहे, बरोबर ना? स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचा ह्यो कोकण, तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसवली गाव. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसवली गाव. जगाच्या नकाशावर शोभून दिसता आमचं वाघबीड गाव. जगाच्या नकाशावर शोधून दिसता आमचा विसवली गाव. आमचा विसवली गाव सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन. सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन, तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. प्रसन्न होतला मन. बुवा खूप अशी गाणी आहेत. साई दरबार नाही मी निघालो, तुम्ही येता का. बुवा या गाण्यावरती सांगण्याचं बुवा महत्व काय की 3 ते 3,500 रुपये या गाण्यावरती बुवा मिळवले मुंबईला. माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का. मी निघालो, तुम्ही येता का. माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का. गाड्याला बोलावलं जणू साईनं, ये मनाला तो पालखी घेऊन. गाड्याला बोलावलं जणू साईनं, ये मनाला तो पालखी घेऊन. गेली त्यानं आज्ञा मला निघालो. धन्यवाद. या ठिकाणी गजराला बुवा सुरुवात करतोय बघा. धन्यवाद. जास्त उशीर न घेता बुवा 10 मिनिटं आहे ना, ठीक आहे. नाही कळला कोणा बाप, वडील बाप नाही कळला कोणा बाप, जाना बाप नवे शाप. नाही कळला कोणा बाप, जाना बाप नवे शाप. बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार. नाही कळला कोणा बाप, बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार. नऊ महिने ओटी पोटी सांभाळी ते बाळा, झोप नाही कोण जीवांची चिंता या बापाला. नऊ महिने ओटी पोटी आई सांभाळत असते आपल्या बाळाला, कारण जेव्हा आई गरोदर असते तेव्हा त्याच्या पोटात आपलं बाळ असतं. पण त्या 2 जीवांची काळजी घेणारा बाप मंडळी कोणाला दिसला नाही.
बरोबर ना. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कोणताही नवस करून न पावणारा देव म्हणजे, कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे आपले वडील आहेत. खिशात दमडी जरी नसली तरी मुलाच्या सुखाच्या आनंदासाठी दिवसभर काबाड कष्ट कोण करतो तर तो आपला बाप आहे. म्हणून काय म्हणतोय बघा, आनंदाने साई आई प्रसूतीच्या काळा सुखी ठेवतो गा बाप विरवितो देवाला. देवाजवळ प्रार्थना करतोय की सुखी ठेवते दोघांना असा बाप देवाजवळ प्रार्थना करतोय. आणि त्याचा गगनात न मावणारा आनंद जेव्हा तो आपल्या बाळाला बघतो तेव्हा त्याचा आनंद गगनाला मावतोय बघा. म्हणून काय म्हणतोय बघा, सुखी देव दोघा बाप विनवितो देवाला. बाप पाहताना उरे बाळ पाहताना उरे आनंद पारावर, बाळ पाहताना उरे आनंद पारावर. असं बाप कुठचं म्हणत नाही की माझ्या जन्माचं लगीन वाईट हेडसेन लावून देणे, स्वतः अंगावरती फाटके कपडे घालीत, पण आपल्या लेकीचा लग्न किंवा हातामाटात लावून देत. तेव्हा काय सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जेव्हा लेक सासरला जाते तेव्हा ते बुवा एक गाणं आहे, ते गाणं जेव्हा बुवा लागतं ना तेव्हा तो बाप किंवा आई डोळ्यातून कधीच रडत नाही. कारण बुवा बाप झाल्याशिवाय बाप झाल्याशिवाय बापाची किमया कळत नाही बुवा. बरोबर ना. अजून काय झाला नाही, अजून होऊचा माय पित्याच्या सावली तला स्वस्ती पडतो तेव्हा आऊस आणि बापूस मनात ना रडता, डोळ्यात ना कधी दाखवत नाही. खायचं तरी भिताडाय पाठी टेकलेलो असतो आणि रडत असणार. लहानाचा मोठा बापूस लोकांच्या दारार लग्ना खिशात जरी पैसे नसले तरी 10,000 15,000 बाबा कोणाकडनं तरी उसने घेणार, पण आपल्या लेकीचं लग्न थाटामाटात लावून देणार बाप मंडळी कोणाला दिसलो नाही. म्हणून शाश्वत आहे बुवा, काय सांगायची गरज आहे, काळाची बुवा गरज आहे, हे भाजनाच्या माध्यमातून सांगायला पाहिजे. माया पित्याच्या सावली तला काळ सुखाचा लेक चालली सासरला, लेक चालली सासरला, लेक चालली सासरला. माय पित्याच्या सावलीला काळ सुखाचा घोसला, लेक चालली पडती अक्षता डोईवरती सनई चौघड गाणी गाती राम जानकी कृष्ण रुक्मिणी राम जानकी कृष्ण रुक्मिणी शुभे ही जोडी नेसली मायेची
आम्ही गेलो फिरायला त्या चौपाटीचं नाव जुहू. लेटेस्ट आहे भाऊ इंस्टाग्राम, पण ते सोशल मीडिया घातं का बाबांनो, एआयचा जमाना आहे. आम्ही गेलो फिरायला त्या चौपाटीचं नाव जुहू आणि चगड्या बोले. तो कोणतो जागो असू दे जावा, चला पुढे चला. हा आयुष्य लाभो ज्ञानाची सतायुष्य व्हावं. शपथ बाबांची कधी शपथ बाबांची कधी येईल ओठावर. शपथ बाबांची कधी येईल ओठावर. शेवटचं चरण आहे बाबा. संसारासाठी बाप राब राब राबतो, नाही घेत कुशीत बाळ रात्रभर जगतो. लग्न कार्यामध्ये एकला उपाशी राहतो, लेकीच्या सुखासाठी भीकही मागतो. लेकीच्या सुखासाठी भीकही तो मागतो. प्रमोद विनवितो तुम्हाला परशुराम सुतार बुवा म्हणाल तन मन लावू नका भजन रे. त्यात नंतर गुलाब राजा सत्याक शेवटी जाता आता पंचरत्नांची थोडक्यात आठवण करून देऊया. थोडक्यात हेच भजन आज त्यांच्यामुळे हो आपलं हे भजन चाललंय, बरोबर ना. आणि 6व्या रत्न 100% नो टेन्शन. 6व्या रत्न असू देत, राग नसावा लोभ असावा, आपला विश्वास सुशांत होईल. म्हणून काय म्हणतोय बघा. गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका, क्षणभंगुर हे जीवन आपलं, बुवा तुम्ही भांडू नका. अरे बुवा आज हा सरता शेवटाचा बुवा, आज गजराची शेवटची वेळ आहे. म्हणून त्या दोनच राजे म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचे घटक कोण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकरूपपणाने बुवा ते गाणं आहे, बरोबर ना. त्या गाण्याची बुवा थोडक्यात झलक आणि त्याच्यातून माझी पंचरत्न काय आहेत ते थोडक्यात बुवा पूर्ण करतो. कारण पंचरत्नांचं बुवा जर नाव घेऊन आपण मारा करतो, त्यांचं गुणगान भजन 100% बुवा आपण केलं पाहिजे, बरोबर ना. फक्त 5 मिनिटं बुवा. दोनच राजा इथे गाजले, दोनच राजा इथे गाजले कोकण बोलण्या उडीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर. परशुराम सुतार बुवा. गुलाब राजा, गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका, क्षणभंगुर हे जीवन आपलं, बुवा तुम्ही भांडू नका.
मी शेवटचा चरण बुवा गजराचे सांगायला करतोय. लेकीच्या सुखासाठी मी काही तो मागतो. प्रमोद विनवितो तुम्हाला प्रमोद विनवितो तुम्हाला विसरू नका उपकार बाप कुटुंब आधार. नाही कळला गुन्हा बाप बाप जीवनाचे सार बाप जीवनाचे सार बाप हो बाबा धन्यवाद 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 धन्यवाद. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. हे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. हे आनंदाचे धाम त्यांचे आनंदाचे धाम त्यांचे गौवाचे नाम रे.
हॅलो, दिलगिरी व्यक्त करतो बुवा. 12 मिनिटं थोडी एक्स्ट्रा गेली आहेत. 12 मिनिटं एक्स्ट्रा घ्या, नो प्रॉब्लेम. चरणाशी नतमस्तक असेल. रंग देवते माते तुझा धन्यवाद. हल हल